नमस्कार, मी सौ अंजली हेमंत कुकडे पुण्याहून मी हे रेकॉर्ड करते आहे। संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे यांनी आयोजित केलेल्या षष्ठभव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मला भाग घ्यायला मिळाला, त्याबद्दल मी सातपुते सरांचे मनापासून आभार मानते। मी पंचम गटामध्ये आहे। मी ग्रॅज्युएट आहे। मी कालभैरवाष्टकामधले 2 श्लोक आपल्यासमोर सादर करते आहे। कालभैरव भगवान विश्वनाथ ही काशी नगरीची अधिशासी देवता आहे। कालभैरव, त्रिपुर भैरव, मार्तंड भैरव, असित भैरव, रुद्र भैरव, भूत भैरव, सिद्ध भैरव आणि रक्त भैरव हे अष्टभैरव विश्वनाथाचेच रूप आहे। त्यातही कालभैरवाला अधिक प्राधान्य आहे। अशाच कालभैरवाचे आदिशंकराचार्यांनी अष्टक रचलेले आहेत। कालभैरव हे उग्र असून न्यायप्रिय देवता आहेत। त्यांना क्षेत्रपाल पण म्हणतात। ते काशी नगरी निवास करतात। शंकराचार्यांनी कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी या अष्टकाची रचना केली आहे। 8 श्लोकामध्ये पहिल्या 8 श्लोकामध्ये कालभैरवाचा महिमा व स्तुती आहे, तर 9व्या श्लोकामध्ये फलश्रुती आहे। त्यातला 5वा व 9वा श्लोक मी आपल्यासमोर सादर करते आहे। 5वा श्लोक म्हणते, धर्मसेतु पालकं अधर्म मार्ग नाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। अर्थात कालभैरव हे धर्माचे रक्षण करतात आणि अधर्माचा नाश करतात। ते भक्तांना त्यांच्या कर्मपाशापासून मुक्त करतात आणि त्यांना सुख मिळवून देतात। ते विभू म्हणजेच विश्वव्यापी आहेत। ज्यांनी स्वतःच्या अंगावरती सोन्यासारखे देदीप्यमान असे सर्प व पाश यांचे हे अलंकारासारखे धारण केलेले आहेत। अशाशी कालभैरव आणि ते त्यांना शोभत आहेत। अशा काशीपुराधीश भैरवनाथांना मी अत्यंत प्रेमाने भजत आहे। श्लोक 9वा, कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहलोभदैन्यकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाकृसन्निधि ध्रुवम्। अर्थात कालभैरवाष्टकाचं अष्टक हे अत्यंत मनोहर आहे। त्यामुळे ज्ञान आणि मुक्तीचा लाभ होतो। अर्थात ज्ञानाचे आणि मुक्तीचं ते साधन आहे। या अष्टकाच्या पठणाने आपल्या पुण्यामध्ये भक्ताच्या पुण्यामध्ये वाढ होते आणि त्याच्या पठणाने शोक, मोह, लोभ, दैन्य, कोप व ताप या विकारांचा नाश होतो। जे भक्त अत्यंत भक्तीने या अष्टकाचे पठण करतात त्यांना कालभैरवांच्या पदकमलांचे सान्निध्य प्राप्त होते। कालभैरवाची कृपा त्यांच्यावरती कायम राहते। हे कालभैरवाष्टक जेव्हा आद्य शंकराचार्यांनी रचले तेव्हा त्यांना कालभैरवाष्टकाला प्रसन्न करून घ्यायचं होतं। त्यासाठी त्यांनी या अष्टकाची रचना केलेली आहे। धन्यवाद।